जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं। आर्थिक अडचणीतून त्यांनी हा निर्णय घेतलाय। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय। मोरेंच्या या निर्णयामुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे। स्वतःला संपवण्याआधी मोरे यांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्या। यामध्ये त्यांनी आपलं कुटुंब, मित्रपरिवार आणि होणाऱ्या पत्नीला पत्र लिहिलंय। यामधील एका पत्रामध्ये त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला पत्र लिहित तिची माफी मागितली आहे। नमस्कार, मी मोहिनी आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। फेब्रुवारी महिना सुरू झालाय। प्रेमाच्या आठवड्याला पण सुरुवात झाली आहे। त्यात शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या होणाऱ्या पत्नीला जे पत्र लिहिलंय ते वाचलं तर प्रेम करणारं कोणतंही हृदय हळहळल्याशिवाय राहणार नाही। येत्या 20 एप्रिलला मोरे यांचा विवाह होणार होता, पण त्यापूर्वीच त्यांनी स्वतःला संपवून घेतलंय। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मोरे आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून लिहितात, खरं तर तुझा आत्ता कुठे हात पकडला होता, आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय। तुझ्या सोबत थोडा काळ घालवायचा होता, म्हणून तुला भेटून मग मी ही चूक करतोय। मी हात जोडून माफी मागतो, मला माफ कर। आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा। तुला न्याय नाही देऊ शकलो। माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस। मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस। माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे, माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस तू। माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय। कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, सगळंच तर राहिलं। मी काहीही न देता सुद्धा माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू। खूप गोड आहेस तू, निस्वार्थी आहेस। खूप काही बोलता येईल, पण जप स्वतःला। एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल, थांबू नको, पुढे जा। खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो। खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर। तुझाच हो, शिरीष मोरे। आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललोय। खूप गोड आहे प्रियंका, तिला कधी वेळच देता आला नाही, परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार नाही। शिरीष महाराज मोरे यांच्यावर मोठा कर्जाचा बोजा होता। 32,35,000 रुपयांचे कर्ज शिरीष मोरे यांच्यावर होते। हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना साथ घातली आहे। मित्रांसाठी लिहिलेल्या पत्रात मोरे म्हणतात, प्रिय आकाश, मनीष, अक्षय आणि अजय, खरं तर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच, पण कृपा करून आईवडिलांना सांभाळा। दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या। डोक्यावर खूप कर्ज झालंय, त्याची सारी यादी देतोय। मुंबई सिंघवी 17 लाख, बचत गट 4 लाख, सोने तारण 2,25,000, गाडी 7 लाख आणि किरकोळ देणीघेणी 80,000, असे 32,35,000चे कर्ज शिरीष मोरे यांच्यावर होते। गाडी विकूनही 25 लाख राहतात। तुम्ही सर्वांनी मदत करून आई वडिलांना जपा। मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची, माफ करा, असं शिरीष महाराज मोरे यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर आईवडिलांना उद्देशून शिरीष महाराज मोरे यांनी जे लिहिलंय ते वाचून अश्रू थांबायचं नाव घेत नाही। ते लिहितात, प्रिय मम्मी, पप्पा आणि दीदी, आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात। जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्याने काही वर्षातच मिळालं। आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही। मला घडवलं, पाठीशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असताना सोडून जातोय। कधी कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मीही थांबतोय। यात सर्वस्वी दोष माझाच असल्याचं म्हणत शिरीष महाराज यांनी आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे। शिरीष महाराज मोरे एक उमदा तरुण होते, मात्र व्यवसायात वारंवार अपयश आल्याने शिरीष महाराज यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा वाढला होता। कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते। कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय सुरू केला होता। यासाठी त्यांनी कर्जही उचललं होतं, मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं। इतकंच नाही तर 2.5 वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं त्यांनी ठरवलं। नाद ब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून फ्रँचायझी घेतली। पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे। आधीचं कर्ज असताना सुद्धा पुन्हा या व्यवसायासाठीही महाराजांनी कर्ज घेतलं होतं। काही महिन्यांपूर्वी 1 मजली घर बांधलं, त्यासाठीही लाखांमध्ये खर्च झाला होता। तर अलीकडेच महाराजांनी 4 चाकी गाडी घेतली, त्यासाठीही कर्ज घ्यावं लागलं। हाच आर्थिक भार इतका वाढला की शिरीष महाराजांना आपलं जीवन संपवावं लागलं। मात्र शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली आहे।